उपवास असला की नेहमीचे तेच उपवासाचे पदार्थ खाऊ वाटत नाहीत. म्हणून आपण आज श्रावण महिन्यातील उपवासासाठी खास साबुदाण्याचं थालीपीठ कसं करायचं ते पाहणार आहोत. त्यासाठी काय करायचं, 1 वाटी साबुदाणा आपल्याला थोडासा भाजून घ्यायचा आहे. साबुदाणा भाजला की प्लेटमध्ये काढून थंड करायचा. साबुदाणा थंड झाला की मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सरला बारीक असं साबुदाण्याचं पीठ करून घ्यायचं. नंतर हे पीठ एखाद्या परातीत काढून घ्यायचं. यामध्ये 2-3 उकडलेले बटाटे खिसून घालायचे. भाजलेले शेंगदाण्याचा कूट, मिरचीचा ठेचा, सेंधव मीठ टाकून सर्व जिन्नस चांगले मिक्स करून घ्यायचं. नंतर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आणि थालीपीठाचं पीठ मळून घ्यायचंय. पीठ मळून झालं की काय करायचं, कोलपटावर एखादा रुमाल टाकायचा, थोडंसं पाणी शिंपडायचं आणि चुरलेलं थालीपीठाचं पीठ घ्यायचं आणि अलगद हाताने आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचंय. थालीपीठ थापून झालं की काय करायचं, मधात छिद्र करायचं म्हणजे थालीपीठ आपलं चांगलं भाजण्यात येतं. नंतर गरम तव्यावर हे थालीपीठ टाकायचं, अलगद हाताने रुमाल काढून घ्यायचा आणि थोडंसं तेल टाकायचं म्हणजे थालीपीठ पलटी करायला सोपं जातं. दोन्ही साईडनं आपल्याला तेल किंवा तूप लावून खरपूस असं थालीपीठ भाजून घ्यायचं आहे. तर तयार आहे आपलं उपवासाचं खमंग खुसखुशीत असं थालीपीठ. तुम्ही पण या श्रावण महिन्यातील उपवासासाठी नक्की करून बघा, खूप मस्त होतं. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास एक लाईक करा.